राष्ट्रवादीच्या दिंडोरी लोकसभा अध्यक्षपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती। मंत्री भुजबळांचे निकटवर्ती असलेल्या खैरे यांच्या निवडीने पक्ष संघटनेवर भुजबळ समर्थकांची पकड मजबूत। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या हक्कभंग प्रकरणी उद्या 16 तारखेला दुपारी 2 वाजता विधान भवनात सुनावणी, अंतिम निर्णय होण्याची शक्यता। पीसीएम समूहाच्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर। एकूण 26 विद्यार्थ्यांना 100% आहे। यातील 24 विद्यार्थी राज्यातले, 2 इतर राज्यात। नागपुरातून हवाई प्रवास दुपटीने महागला। हैदराबादचं तिकीट 8,000 वरून 16,000। नागपूरहून मुंबई, दिल्ली, बंगळुरू, पुण्याला जाणं दुप्पट महाग। मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ इथे लोक सेंटर इमारतीला भीषण आग। आयसीआयसीआय बँक असलेल्या 4 मजली कॉर्पोरेट इमारतीत अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन। सुदैवाने जीवितहानी नाही। रोहित पवारांच्या पंढरपुरातल्या आंदोलनानंतर भाजपची ड्रामेबाजी। गोमूत्र आणि चंद्रभागेचं पाणी शिंपडून आंदोलनस्थळाचं शुद्धीकरण। रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। पालघर पोलिसांची मोठी कारवाई। मुंबईकडे जाणारा 51 लाखांचा गुटखा कासा पोलिसांकडून जप्त। एका आरोपीला अटक। वाशिमच्या काटेपूर्ण अभयारण्य क्षेत्राजवळ हजारो ब्रास गौण खनिज साठवणूक। या साठवणुकीला महसूल विभागाचा अभय आहे का, सवाल उपस्थित। वाशिमच्या डोंगरकिनीत विद्युत बिघाडाने गोठ्याला भीषण आग। 4 बैलांचा होरपळून मृत्यू। शेती साहित्य जळून खाक। शेतकऱ्याचं मोठं नुकसान। तातडीच्या मदतीची मागणी। मॉरिशसमध्ये लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचं अनावरण। लोकमान्य टिळक विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्ताने मॉरिशसच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण।